Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज यशवी सर. विद्यार्थी मित्रांनो, 11th फिजिक्सचा आपण पहिला चॅप्टर चालू केलेला आहे ज्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. तर आपण पूर्ण लेक्चर 1 बाय 1 आपण टाकत आहोत. तर मागील लेक्चर मध्ये आपण काय बघितलेलं आहे, युजेस ऑफ द डायमेन्शनल एनालिसिस आपण डिस्कस करतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं की एखादं इक्वेशन करेक्ट आहे का नाही ते कसं चेक करायचं हे आपण बघितलं. त्याच्यानंतर डायमेन्शनल एनालिसिसचा वापर करून एखादा फॉर्म्युला कसा बनवायचा, ऑब्टेन अँड रिलेशन बिटवीन द रिलेटेड फिजिकल क्वांटिटी ते आपण बघितलं. त्याचाच अर्थ एखादा फॉर्म्युला कसा ऑब्टेन करायचा ते आपण बघितलं. आता विद्यार्थी मित्रांनो, एक मिनिट, वायर जरा या ठिकाणी फसलेला आहे. चला आता आपल्याला काय करायचं बघा, थर्ड ऍप्लिकेशन बघायचंय, थर्ड यूज बघायचा आहे कुणाचा, डायमेन्शनल एनालिसिसचा. काय आहे बघा, टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर. लक्षात ठेवा, आपल्याला कन्वर्जन फॅक्टर हा फाइंड आउट करायचा आहे. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, कन्वर्जन फॅक्टर कुणाचा फाइंड आउट करायचा. कन्वर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचा कुणामधला, बिटवीन द युनिट ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी. सेम फिजिकल क्वांटिटीच्या युनिट मध्ये कन्वर्जन फॅक्टर काय आहे. आता सेम फिजिकल क्वांटिटी विद्यार्थी मित्रांनो आपण वर्क घेऊया. येस सर, वर्क घेतलं. मग वर्कचे दोन युनिट, एक एसआय युनिट, दुसरं सीजीएस युनिट. वर्कचं एसआय युनिट काय आहे, जूल आहे, आणि वर्कचं सीजीएस युनिट काय आहे, अर्ग आहे. मग या ठिकाणी या दोघांमधला कन्वर्जन फॅक्टर फाइंड आउट करणे म्हणजे नेमकं काय सर, सांगतो, लक्ष इकडे द्या. ओके भावड्या, लक्ष इकडे दे. तायडे तुम्ही लक्ष इकडे दे. 1 जूल बरोबर हाऊ मेनी अर्ग, यालाच म्हणायचं कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी. म्हणजे काय, वर्क ही फिजिकल क्वांटिटी आहे, तर याच्या युनिट मध्ये विद्यार्थी मित्रांनो कन्वर्जन फॅक्टर काय आहे हे आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आलं लक्षामध्ये. याच्यामध्ये 1 जूल इक्वल टू हाऊ मेनी अर्ग हे तुमच्या सिलेबसला आहे, आणि 1 न्यूटन बरोबर हाऊ मेनी डाईन हे तुमच्या सिलेबसला नाहीये, पण तुम्हाला माहित पाहिजे ना मित्रांनो, बरोबर आहे. तर हे 1 जूल बरोबर हाऊ मेनी अर्ग आणि 1 न्यूटन बरोबर हाऊ मेनी डाईन हे आपण फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग द डायमेन्शन्स. म्हणजे डायमेन्शनचा वापर करून या गोष्टी आपण फाइंड आउट करतो. यस, क्या बात कर रहे पांडे जी. पांडे जी नहीं यार, सर जी, एसपी सब मेरा नाम है. आलं लक्षामध्ये. ओके यस, सही बात कर रहा हूं बच्चों. 1 जूल इक्वल टू हाउ मेनी अर्ग एंड 1 न्यूटन इक्वल टू हाउ मेनी डाइन, ये हम फाइंड आउट कर सकते हैं बाय यूजिंग द डायमेंशनल एनालिसिस. चलो फाइंड आउट करने का, चलो ठीक है, अभी देखो मजा आने वाला है. तो क्या करते हैं बच्चों, ये देखिए. और बच्चों आपके लिए गुड न्यूज है, हम 11 सायन्स के लिए म्हणजे 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल बॅच लॉन्च करत आहोत मित्रांनो. तुमच्यासाठी स्पेशल बॅच असणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट बॅच असणार आहे. लवकरच त्याची अनाउन्समेंट होऊन जाणार आहे. आलं लक्षामध्ये. ओके, तर एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी आणि खूप आनंदाची बातमी आहे. त्याच्यामुळं या व्हिडिओला दबा के शेयर मारा, दबा के लाइक मारा, ठोक दो लाइक. ओके चलो ठीक है. और उस बैच का नाम क्या है, क्या क्या पढ़ाने वाले हैं, कौन कौन सी फैकल्टीज है, कौन कौन से सर है, बहुत डिटेल में चर्चा करेंगे. उसके ऊपर एक सेपरेट वीडियो आ जाएगा. ओके चलो ठीक है. बस इतना याद रखना है कि यार कुछ तो स्पेशल होने वाला है 11वीं के बच्चों के लिए, 11th स्टैंडर्ड के बच्चों के लिए, महाराष्ट्र के बच्चों के लिए कुछ तो स्पेशल आने वाला आहे. बावड्या काहीतरी नवीन आहे तुझ्यासाठी. ओके, फक्त एवढं लक्षात ठेव. तर बघा, कन्वर्जन फॅक्टर. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण फाइंड आउट करू. 1 जूल इक्वल टू हाऊ मेनी अर्ग, 1 जूल इक्वल टू हाऊ मेनी अर्ग हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. हे पहिलं एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. ओके, दोघं पण कशाचे युनिट आहेत, वर्क डनचे युनिट आहे. वर्कचं एसआय युनिट जूल आहे, वर्कचं सीजीएस युनिट अर्ग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण याला असं कन्सिडर करूया. बघा लक्ष करू द्या, पटतंय का बघा. लेट, हा सर, 1 जूल इक्वल टू, आता किती अर्ग आहे हे आपल्याला माहित नाही, आपण एक्स अर्ग कन्सिडर करूया. बघा 1 जूल इक्वल टू एक्स अर्ग आपण कन्सिडर करूया. इक्वेशन नंबर फर्स्ट नाव देऊता. आता मला सांगा सर, जूल म्हणजे काय, वर्कचंच डायमेन्शन आहे, म्हणजे वर्कचंच युनिट आहे, आणि अर्ग म्हणजे पण वर्कचंच युनिट आहे. तर दोघांचे डायमेन्शन, यस, मग वर्कचं डायमेन्शन सर्वांना माहित आहे. देअरफॉर डायमेन्शन ऑफ वर्क माहित आहे विद्यार्थी मित्रांनो. डायमेन्शन ऑफ वर्क काय सांगा, डायमेन्शन ऑफ वर्क L2 M1 T⁻⁻2 हे डायमेन्शन ऑफ वर्क आहे. विच इज इक्वल टू, या ठिकाणी किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, विच इज इक्वल टू एक्स टाइम्स, इकडे पण अर्ग म्हणजे वर्कचंच युनिट आहे, म्हणजे इथं पण डायमेन्शन ऑफ वर्क टाका L2 M1 T⁻².
डायमेन्शन ऑफ वर्कचं डायमेन्शन बघितलं ना आपण L2 m1 t⁻², L2 m1 t⁻². एखाद्या वेळेस जर समजा m1 L2 t⁻² असेल तरी बी चालेल, कारण m1 अगोदर घेऊ शकता, L2 नंतर घेऊ शकता, L2 अगोदर घेऊ शकता, m1 नंतर घेऊ शकता, काही बी अगदी घेतलं तरी बी चालेल, बरोबर आहे. L2 m1 t⁻², L2 m1 t⁻². आता मी ज्या नोट्स बनवल्या त्याच्यामध्ये काय आहे, m1 अगोदर आहे, L2 नंतर आहे, चालेल, काही हरकत नाही, बरोबर आहे. पण आपण फॉर्मॅट पहिल्यापासून LMT वापरतो, त्यामुळे मी LMT इथं वापरत आहे. आता SI युनिट असल्यामुळे याला आपण 1 1 1 इंडिकेट करूया, इथं CGS युनिट असल्यामुळे 2 2 2 इंडिकेट करूया, बरोबर आहे. ओके, आता हे इकडे कशामध्ये विद्यार्थी मित्रांनो मल्टिप्लिकेशन, साइड चेंज केल्यानंतर डिवायडेशन, बरोबर आहे. तर x बरोबर काय आलं मग, चला हा याला इकडे घ्या, म्हणजे L2 m1 t⁻², इथं 1 1 अपॉन हे इकडे मल्टिप्लिकेशन, इकडे गेल्यानंतर डिवायडेशन, हा L2 m1 t⁻² आणि हे 2 2 विच इज इक्वल टू x. आता हे बरोबर हे आहे तर हे बरोबर हे आहे, म्हणजे x बरोबर काय येणार आहे मित्रांनो, x बरोबर काय येणार आहे, वरचं ऍज इट इज पुट अप करा. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा L म्हणजे काय आहे, लेंथ आहे सर, M म्हणजे मास आहे सर, T म्हणजे टाइम आहे सर. L म्हणजे लेंथ आहे सर, M म्हणजे मास आहे सर, T म्हणजे टाइम आहे. फक्त फरक एवढाच आहे, हे जे खाली जे सफिक्स 1 1 1 वापरले हे SI युनिट साठी वापरले भावड्या, हे जे 2 2 2 वापरले हे CGS युनिट साठी वापरले, तायडे आलं लक्षामध्ये. ओके, मग हे वरचं SI युनिट आहे सर आणि खालचं CGS युनिट आहे सर, बरोबर आहे. ओके, आता या ठिकाणी x बरोबर सरळ सरळ इथं आपण कसं लिहू शकतो मित्रांनो, बघा याला थोडं जरा तिकडे घेऊ का. हा, आता या ठिकाणी मला सांगा L1. ओके, L1 म्हणजे काय, ही L1 म्हणजे लेंथ आहे, पण कशामध्ये आहे लेंथ, लेंथ कशामध्ये SI युनिट मध्ये आहे, कारण खाली 1 1 1 म्हणलं की SI युनिट आणि खाली 2 2 2 म्हणलं की CGS युनिट, इकडलं CGS युनिट इकडलं SI युनिट आहे, बरोबर आहे. ओके, आता लेंथला आपण कशामध्ये मेजर करतो, लेंथला SI युनिट काय लेंथचं मीटर आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळं इथं स्क्वेअर येणार आहे. त्याच्यानंतर मास, मासला कशामध्ये मेजर करतो, किलोग्राम मध्ये. ओके, मासला कशामध्ये मेजर करतो, किलोग्राम, पण किलोग्रामचा पॉवर किती आहे, 1 आहे. टाइमला कशामध्ये मेजर करतो, SI युनिट सेकंद, सेकंद⁻². हो का, वरचे कोणते SI युनिट होते त्याच्यामुळे आपण SI युनिट घेतले, लेंथचे, मासचे, टाइमचे. खालचे कोणते युनिट आहेत, CGS युनिट आहेत. ओके, कारण की इकडली क्वांटिटी सगळी CGS आहे, हे इकडे जाऊन इकडे गेलेलं आहे. ओके, लेंथचं CGS युनिट सेंटीमीटर, हा मग L स्क्वेअर असल्यामुळं म्हणजे लेंथचा स्क्वेअर असल्यामुळं सेंटीमीटरचा स्क्वेअर. हा, मासचं CGS युनिट ग्राम आणि टाइमचं CGS युनिट सेकंदच, टाइमचं CGS युनिट सेमच असतं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी SI युनिट आणि CGS युनिट लिहिले, वरचे SI युनिट लिहिले, खालचे CGS युनिट, लेंथ मास टाइम, लेंथ मास टाइम आणि लेंथ मास टाइम CGS युनिट, पॉवर 2 पॉवर 2 पॉवर 1 पॉवर 1. ओके, या ठिकाणी पॉवर 1 पॉवर 1. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा सेकंद⁻², सेकंद⁻² कॅन्सल झालं. आता या ठिकाणी बघा हे जे मीटर आहे या मीटरचं कन्वर्जन कशामध्ये करूता, हा मीटरचं कन्वर्जन सॉरी सेंटीमीटर मध्ये करूता, आणि हे किलोग्राम आहे, किलोग्रामचं कन्वर्जन ग्राम मध्ये करूता, कारण की शेवटी आपल्याला CGS युनिट 1 जूल बरोबर हाऊ मेनी अर्ग फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे SI युनिटचं CGS युनिट मध्ये कन्वर्जन करायचं आहे. आता हे मीटर आहे, मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटर मध्ये करा, तर 1 मीटर बरोबर किती, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, म्हणजे आलं 100 सेंटीमीटर आणि त्याचा स्क्वेअर आलं इनटू 1 किलोग्राम म्हणजे किती आलं, 1000 ग्राम, 1000 ग्राम. ओके, पण त्याचा पॉवर किती आहे, 1 आहे, अपॉन हे काय मित्रांनो सेंटीमीटर स्क्वेअर आणि ग्राम⁻1. आता हे 100चा स्क्वेअर करा, 100चा स्क्वेअर म्हणजे मित्रांनो 100 गुणिले 100 आणि हे सेंटीमीटरचा स्क्वेअर, हो का, हे सेंटीमीटरचा स्क्वेअर. हा, 1000चा पॉवर 1 म्हणजे 1000च मित्रांनो आणि ग्रामचा पॉवर 1 म्हणजे ग्राम⁻1 अपॉन या ठिकाणी खाली काय येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर इनटू द ग्राम⁻1. आता बघा काय काय कॅन्सल होते, हे सेंटीमीटर स्क्वेअर ग्राम ग्राम कॅन्सल होते. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, फक्त लक्ष द्या, किती शून्य आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 7 शून्य म्हणजे 10⁻7. नेहमी लक्षात ठेवा, 7 0 आले, 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 7 6 7. ओके, आलं लक्षामध्ये. ओके, हा वखटू रंडू, अरे कशाला रंडू भाऊ, इथे या ठिकाणी काय करायचं आपल्याला, 0 तर मोजायचे, मग मोज ना, या ठिकाणी 7 आले ना, मग 7 0 म्हणजे काय 10⁻7. मग ही कशाची व्हॅल्यू आली, x ची व्हॅल्यू किती आहे 10⁻7. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट इक्वेशन मध्ये 1 मध्ये इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. ओके, तर फ्रॉम इक्वेशन काय येणार आहे आता, अरे भाई ये क्या हुआ, चला आता विद्यार्थी मित्रांनो बघा, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, एक मिनिट भाई लोग, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट
हा तर काय येणार आहे 1 जूल बरोबर एक्स ची व्हॅल्यू किती आहे 10⁻⁷ तर या ठिकाणी 10⁻⁷ आली आणि इथं अर्ग आलं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय डायमेन्शनचा वापर करून तुम्ही एका युनिटचं कन्व्हर्जन दुसऱ्या युनिटमध्ये करू शकता सेम फिजिकल क्वांटिटी मध्ये. तर 1 जूल बरोबर 10⁻⁷ अर्ग आलेला आहे. अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर समजा 1 न्यूटन बरोबर किती डाईन जर फाइंड आउट केलं तर 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन येतं. बरोबर आहे, पण हे आपल्या सिलेबसला नाहीये. बरोबर आहे, तरी मी सांगत आहे बघा 1 जूल बरोबर 10⁻⁷ अर्ग आणि 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी एकाच फिजिकल क्वांटिटीचे जे 2 युनिट आहेत त्यांच्यामधलं जे कन्व्हर्जन फॅक्टर आहे 1 जूल इक्वल टू हाऊ मेनी अर्ग हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. आणि किती आलं मित्रांनो, किती आलं मग 1 जूल इक्वल टू 7 अर्ग आलेला आहे. लक्षामध्ये सर्वांना लक्षात आलेलं आहे. ओके, चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा और दबा के शेअर ठोक दो. जय हिंद, जय परिवर्तन. आणि मित्रांनो बॅच तुमच्यासाठी येणार आहे, फक्त वेट अँड वॉच. चला, जय परिवर्तन.